विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल। हो दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला। घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला। दिंडी चालली चालली दिंडी चालली टिया वैष्णव हेल्याले गळा हार तुळशी माळा। एक तारी देते साथ ताळ मृदुंगाच्या ताला। भागवताची पताका आलिंगीते गगनाला आलिंगीते गगनाला। हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला। घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली। खूप छान। तर आता थोडंसं तुमच्या संगीत प्रवासाविषयी येऊया की गेली 10 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तर तुम्ही कोणत्या गुरूंकडे साधना केली आणि संगीत प्रवास तुमचा कसा सुरू झाला? अगदी खरं सांगायचं जरा तर माझ्या घरातनं तशी संगीताची काही कुठली बॅकग्राऊंड नाही, पण माझी आई अशी गुणगुणायची आणखीन आई भजनं म्हणता म्हणता ते संस्कार माझ्यावरती झाले। आणि मूळतः मी आमच्या घरातनं व्यवसाय असल्यामुळे मी घरात खूप व्यवसायात बिझी असायचो, पण नंतर ह्याची इतकी ओढ लागली आणि नंतर मी ह्या क्षेत्रात माझा जो प्रवास म्हणजे सांगीतिक जो प्रवास जो आहे तो सुरू झाला तो केवळ आमच्या गुरूंमुळे म्हणजे पंडित मनोहर चिमोटे यांच्यामुळे। आणि मी आज जे काही गातोय ते सगळं क्रेडिट त्यांच्यामुळे त्यांनाच मी देऊ इच्छितो। आणि माझे दुसरे गुरु आहेत चंद्रशेखर गाडगे, त्यांच्याबरोबर मी त्यांच्याकडनं पण खूप काही शिकलो आणि आज जे काही मी हळूहळू प्रयत्न करतोय ते ह्या दोघांमुळे मी करू शकतो। तर सर जेव्हा सुरुवात झाली त्याच्यानंतर जेव्हा पुढे काम होत गेलं तर असे कोणते खास अनुभव होते की जे अगदी खूप लक्षात राहतात? असा एक मला विशेष आवर्जून सांगावासा वाटतो असा एक इन्सिडेंट जो आहे तो म्हणजे साधारण जेव्हा दिल तो पागल ही जी फिल्म जेव्हा रिलीज झाली त्यावेळेला मला ह्या फिल्ममध्ये एका गाण्यामध्ये 2 ते 3 शब्द गायची मला संधी मिळाली। ते गाणं होतं भोली सी सूरत आँखों में मस्ती दूर खडी शर्मा आहे। तर त्याच्यामध्ये त्या सिच्युएशननुसार फक्त हाय हाय हे एक गायचं होतं। तर त्यावेळेला मला त्यांनी बोलवलं तिकडे, आणखीन ते गाणं मी गायलो। आणखीन त्या गाण्यामध्ये ते शब्द जे असे होते त्यावेळेला माझ्या बाजूला मी बघितलं तर लता दिदी साक्षात उभ्या होत्या आणि मला असं वाटलं की मी सरस्वती देवीसमोरच उभा आहे। आणखीन मला एक सेकंद खूप बरंही वाटलं आणि थोडंसं दडपणही आलं, पण मी म्हटलं त्यांच्या आशीर्वादाने म्हणा माझ्याकडनं ते जे एक्सप्रेशन्स होते ते डिलिव्हर झाले। ते गाणं अशा ह्याचं होतं भोली सी सूरत आँखों में मस्ती दूर खड़ी शर्माए हाय हाय भोली सी सूरत आँखों में मस्ती दूर खड़ी शर्माए हाय हाय। हे म्हटल्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारे स्माईल दिलं जे मला अजूनही लक्षात आहे।